ओम स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच संदेश प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज लवकरात लवकर मिळतील। स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुमच्यावर खुश झाले आहेत व तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत। आज तुम्हाला स्वामी आनंदाची बातमी देणार आहेत। लवकरच तुमच्याजवळ एक चांगली गोष्ट येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदित होऊन जाल। आणि तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर फक्त स्वामींवर पूर्ण मनापासून विश्वास ठेवून हा संदेश मोजून 15 मिनिटं नक्कीच ऐका। तुम्हाला याचा अनुभव येईल आणि दिव्य चमत्कार नक्कीच होईल। म्हणून या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। स्वामी भक्तांनो, तुम्ही जीवनात कितीही यशाच्या दिशेने जा, पण स्वामींना कधीच विसरू नका। एवढं फक्त लक्षात ठेवा। एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात धैर्य ठेवा। योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल। ज्यांच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते सर्व काही तुम्हाला मिळणारच आहे। म्हणून जीवन झाली शाळा, अनुभव झाला गुरु। शिका सर्व येथूनच, अभ्यास ठेवा सुरू। आणि हा अभ्यास जीवनाचा कधीच बंद पडत नसतो। म्हणून फक्त सद्गुरू स्वामी समर्थांवर आपण श्रद्धा ठेवा। एवढंच काम तुम्ही करायचं आहे आणि नक्कीच स्वामी तुम्हाला एवढं देतील जेवढं तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही। म्हणून मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिमा जगासमोर कधीच येत सुद्धा नाही। म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे ना, जे सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी राहते। आणि म्हणून काही गुण पाहतात, काही दोष पाहतात। खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहत असतात। आणि जर आपण दुसऱ्यांचं मन पाहिलं तर आपण नक्कीच त्या व्यक्तीला जपून ठेवू शकतो। आणि चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार लपवले नक्कीच जात नाही। म्हणून जिथे संशय आला तिथे विश्वास कधीच थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जातं। म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो ना, तो जो खरा महान व्यक्ती असतो। अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळते। म्हणून कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदरच करत असते। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे। आणि तो त्यांच्याकडे आहे। त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी मात्र होत असतो। म्हणून दुसऱ्यांची मदत करताना जर मनात आनंदाची जाणीव होत असेल तर ती खरी सेवा आहे आणि ती खरी भक्ती आहे असं आपण समजू शकतो। सर्व शब्दांचा अर्थ सापडतो, पण जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडत असतो। आणि नात्यांचा अर्थ नात्यांची पूर्तता करूनच सापडत मात्र असतो। आणि म्हणून जीवन केव्हा संपेल हे कुणालाच माहिती नसते। मनासारखं जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि भेटणारही नाही। म्हणून जीवन एक गाणं आहे, ते नेहमी गुणगुणत राहायचं। आणि सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवं दिसतं। म्हणून जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं असतं आणि ते आपल्यालाच आपण जपून ठेवायचं असतं। कुणाच्याही आणि कोणत्याही गोष्टींचा काही अहंकार नसावा। अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार मात्र होत असतो। म्हणून मित्रांनो, झाडाखाली पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोहोचते। म्हणून त्याचप्रमाणे प्रेमाने केलेले कर्म परमात्म्यापर्यंत नक्कीच पोहोचत असतात। आणि आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही। म्हणून ती स्पर्धा तुम्ही नक्कीच खेळू नका आणि चांगल्या मार्गाने सन्मानगाने चालत राहा। ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात ना, त्याच नात्याला खरा अर्थ असतो। आणि बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात ना तोपर्यंत घर शाबूत राहते, पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र घर हे काबूत राहत नाही आणि त्या घरात भरपूर भांडण तंटा देखील होत असते। म्हणून तर्क असतील जगात हजार, पण विश्वासानेच घडते चमत्कार। आणि म्हणून तुमचा स्वामींवर जर विश्वास ठाम असेल तर नक्कीच चमत्कार घडेल आणि स्वामी तुम्हाला भरपूर काही देऊन सुद्धा इच्छितील आणि भरपूर काही तुम्हाला देतील सुद्धा। म्हणून मित्रांनो, तुम्ही चांगलं वागणाऱ्यांच्या नशिबी कायम मतलबी लोक लिहिलेले असतात। म्हणून आपण असं नाही समजू की आपणही वाईट वागलं पाहिजे। आपण फक्त सन्मार्गाला लागा। शेवटी विजय हा सत्याचा होत असतो। हरण्याची अनेक कारणं असतात, पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात।
म्हणून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसतं. म्हणून एक गोष्ट तुम्ही कायम ध्यानात ठेवायची आहे आणि मनात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपली सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेले मन नसून प्रेमाने भरलेले हृदय आहे. म्हणून प्रेमाने भरलेले हृदय आपले असेल तर जीवनात आपल्याला कशाची कमी भासणार नाही. म्हणून विश्वास हा आरशासारखा असतो. एकदा का तो तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखे दिसणारही नाही. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्याला उद्याचे यश अनुभवायचे नक्कीच मिळेल. आणि म्हणून आपल्या आराध्य दैत्यावर नक्कीच नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल ना की मागायला काही उरणारच नाही. म्हणून दिलेले किंवा घेतलेले एक वेळ विसरता येते, पण मनाला लागलेले माणूस कधीच विसरत नाही. नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीच परत येत नाही आणि वेळेचेही असेच असते. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे आणि त्या क्षणाचा आनंद घेऊन मन भरून तुम्ही जगलं पाहिजे. दिवसभराचे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीच्या कुटुंबासोबत सुखाचे 2 घास हीच आपली संपत्ती आहे. म्हणून जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात व मनाच्या एवढ्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध असं म्हणतात. आणि मन अच्छा सोचिये, अच्छा बोलिये, अच्छा कीजिये हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि या वाक्याने आपलं जीवन सफल सुद्धा होणार आहे. परिस्थिती लढायला शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं नक्कीच तुम्ही बघायला शिका. आणि संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्या भोवती असतो. म्हणून सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी हिंमत मात्र देत असते. म्हणून आपण त्यांना कधीच बदलू नका आणि कधीच बदलू आपण शकतही नाही. ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधी होत नसते, मग ते व्यक्ती अहंकारी असतात आणि त्यांना आपल्या शक्तीचा गर्व असतो. जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहते ती एक बुद्धिमान व्यक्ती असते. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं. आणि मेल्यानंतर 2 मिनिटंसुद्धा तुमचं नाव राहत नाही. लोक विचारतात बॉडी कुठपर्यंत आली, मग माणसाला गर्व एवढा कशाचा आहे. म्हणून तुम्ही गर्व अजिबात करू नका. आणि मनाला जिंकायचे असेल तर ते भावनेने नक्कीच जिंका. रागाला जिंकायचे असेल ना तर ते प्रेमाने, अपमानाला जिंकायचे असेल तर आत्मविश्वासाने, आणि अपयशाला जिंकायचे असेल तर ते धीराने आपण जिंकायला हवे. संकटाला जिंकायचे असेल ते धैर्याने, आणि माणसाला जिंकायचे असते ते माणुसकीने. फक्त हे 5 वाक्य लक्षात राहिले तर भरपूर काही चांगल्या गोष्टी आपण शिकलो असा त्याचा अर्थ होतो. ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराश नाही, आव्हान माना. आणि मनाची स्थिती आणि शक्ती ही नक्कीच तुमची वाढेल आणि भरपूर प्रगतीही तुम्ही कराल. म्हणून आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण मात्र हिंमत कधी हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देत असते. आणि ती प्रेरणा घेऊन तुम्ही आयुष्यात पुढे चाललं पाहिजे. आणि सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या, संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या. आणि हे पाठबळ स्वामी तुम्हाला देत असतात. फक्त तुम्ही पुढे पुढे चालत राहा. स्वामी तुमच्या मागे मागे नक्कीच राहतील आणि तुम्हाला नक्कीच तुमच्यावर कृपा करतील. म्हणून स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते. म्हणून अनुभव नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नाही. जर एखाद्या घाव बोटावर लागला ना तर सही बदलते, आणि मनावर बसला ना तर स्वभाव माणसाचा बदलत असतो. म्हणून वेळेप्रसंगी दगडासारखं कठोर व्हावं लागतं, नाहीतर लोक तुमचा हक्क, चारित्र्य आणि स्वाभिमान हे सर्व काही तुम्हाला पायदळी तोडत असतात. म्हणून राग आणि वादळ दोन्ही सारखे शांत झाल्यावर समजतं किती नुकसान झालंय ते. आणि म्हणून तुम्ही राग करू नका, आणि राग केला तर त्याचा अंत हा शेवट रागानेच होतो हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही चांगले असाल, पण तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी असाल तर तुमची किंमत ही शून्य करून टाकतात. आणि म्हणून मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान कधी सोडू नका. सन्मान हा दुतर्फा रस्ता आहे, आणि तो मिळवायचा असेल तर तो द्यावाही मात्र तेवढाच लागेल. म्हणून माणसे कमवण्यात जो आनंद मिळतो तो पैसे कमवण्यात मिळणाऱ्या आनंदापेक्षा लाख पटीने मोठा असतो. आणि जी व्यक्ती कर्म आणि रस्त्यावर भरपूर काही जास्त भर देते त्या व्यक्तीला नेहमी अपेक्षेपेक्षा चांगले फळ मिळत असते. आणि तो व्यक्ती
रस्त्यावरच चालत असतो आणि सुंदर क्षण प्रवाशांप्रमाणे निघून जातात. आठवणी मात्र रस्त्यांसारख्या तिथेच थांबतात आणि तिथेच राहत असतात. म्हणून गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील. आयुष्यात त्याला स्थान द्या जो उन्या पाहून तुमची साथ सोडणार नाही. म्हणून थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या, पण हार मानून कधीच थांबू नका आणि कोणत्याही मार्गावर तुम्ही अडू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑक्सिजन असो किंवा माणसे, विचार पातळी ढासळली की धोका हा वाढतच असतो. म्हणून स्वप्न सांगायची नसतात, ती साकार करून दाखवायची असतात. पायाला जर ठेस लागली तर दोष दगडाचा नसतो, तो तुमचा बेजबाबदार चालण्याचा असतो. पंख त्याचेच मजबूत असतात जी एकटे उडतात आणि प्रभावाविरुद्ध झेप घेत असतात, आणि तेच माणसं पुढेही जात असतात. म्हणून सुखाच्या शोधात लोक वणवण फिरतात आणि दमल्यावर जाणवतं की समाधानातच खरं सुखही होतं. म्हणून दुःखाचा विचार करत बसलात की समोर उभं असलेलं सुखही डोळ्यांना दिसत नाही. कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातली माणसं. चुकीची गोष्ट पुन्हा पुन्हा केली की ती बरोबर वाटू लागते आणि मग आपण चुकीच्या मार्गाला जाऊ लागतो. आणि मग चुकीच्या मार्गाला गेल्याने आपल्यावर तसे वाईट संस्कारही होऊ लागतात. म्हणून कधीही चुकीच्या मार्गाला जाऊ नका. कर्तव्य, कर्ज, उपकार या 3 गोष्टींचे कधीही विस्मरण होऊ देऊ नका. आळशी आणि दुबडी लोक नेहमी नशिबाची भाषा करत असतात. म्हणून वाईटाला विरोध करण्याची ताकद तेव्हाच येते जेव्हा योग्य आणि अयोग्य समजण्याची बुद्धी आपल्याकडे असते. म्हणून शब्दाचं मोल जपलं की आयुष्य हे आपलं अनमोल होऊन जात असतं. आणि आपले विचार जर सुंदर असतील तर जीवनातला प्रत्येक क्षण हा सुंदर आणि चांगला असतो. मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ मात्र साचत नाही आणि पाणी मात्र निठळ असतं आणि अगदी स्वच्छ असतं. जसं आपलं मन स्वच्छ आपण ठेवलं तसे आपण स्वच्छ असू. जीवनात आनंद हा मिठाईसारखा चाखावा आणि दुःख औषधासारखं गिळावं. एवढंच फक्त करावं. डोळ्यातील अश्रू ज्याला कळतात ना, त्याला हृदयातील भावना सांगायची गरज भासत नाही. आणि म्हणून एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव आपल्याला होत नसते. म्हणून नातं सूर्यफुलासारखी असते. जिथे प्रेम मिळते तिथे ते वळत जाते आणि माणूस सहजतेकडे जितका झुकेल ना तितका तो मुक्त होईल आणि मुक्ती हाच आनंद आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमचा जीवाला जीव देणारी जिवलग माणसं नक्कीच असतील. म्हणून पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ नक्कीच ठेवा. आणि म्हणून दिवस आपले खराब आहेत म्हणून ठणकावून जाऊ नका आणि त्यांना सांगा की काट्यांनी वेढलेला मी पण आहे आणि मी त्या काट्यांना तोडून बाहेर निघणार आहे. रात्र म्हणजे कालचा फळापासून हा लख करणारा दिवस आहे आणि छोटंसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या अस्तित्वाची किंमत कळते. आणि म्हणून आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वतही उभा करू शकते. हे वाक्य खूप मोलाचं आहे आणि मग तो पर्वत आपण कधीही ओलांडू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, तो म्हणजे परमेश्वर. आणि फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. स्वामींवर जर विश्वास ठेवून तुम्ही स्वामींकडे काही मागितले तर नक्कीच ते मन मोकळेपणाने तुम्हाला ते देतील. आणि दगडात एक कमतरता आहे की तो कधीही वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. म्हणून तुम्ही दगडाकडून भरपूर गोष्टी शिकू शकतात आणि जर त्याला तरसलं गेलं तर मग तो दगडसुद्धा देव बनू शकतो आणि भरपूर काही शिल्प त्यातून तयार होऊ शकतात आणि आपण त्यांची पूजा करत असतो. पण तो दगडच जर जंगलात कुठेतरी पडलेला असता तर त्याला कोणी विचारलं नसतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये किती गुण आहेत हे त्याला झटके मारल्याशिवाय आणि बसल्याशिवाय आणि त्याला फटके बसल्यावरच कळतात. मग तुमच्या जीवनात असे झटके आणि फटके तुम्हाला बसल्यावरच आपल्याला जीवनाचा अर्थ मात्र नक्कीच कळत असतो आणि आपल्या इच्छेपेक्षा सुंदर परमेश्वराची योजना असते. मग त्या योजनेवरच तुम्ही फक्त विश्वास ठेवला पाहिजे. मुलाला सांगण्यापेक्षा कसं जगावं हे बापाने जगून दाखवावं आणि मुलाने ते शिकावं, यातच खरा मोठेपणा आहे. आणि आपल्यासाठी कोणी नसले तरी चालेल, पण आपण सर्वांसाठी आहोत ही गोष्ट सुंदर फुलांकडून आपण शिकली पाहिजे. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखंच आहे हे समजायला सुद्धा ज्ञान लागतं. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं. म्हणून छोट्याशा आयुष्यात कधी कधी मोठे निर्णय घ्यावे लागतात आणि जे आयुष्याची दिशा बदलून टाकत असतात. म्हणून डोळे तर सगळ्यांचे सारखेच असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो. म्हणून पानाशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत मात्र नसते.
म्हणून जीवन एका पेनासारखं आहे. शाई संपण्यापूर्वी आपली गोष्ट तुम्ही लिहून घ्या आणि जीवन तुम्ही मन मोकळेपणाने जगून घ्या. नंतर कोणाला ठाऊक की तुम्हाला वेळ मिळतो नाही मिळत, आणि म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत मात्र नसते. म्हणून संघर्ष व कष्टाला आवाज नसतो, पण परिणामांची चकाकी काही औरच असते. आणि ती परिणामाची चकाकी आली की माणूस सुंदर आणि मस्तच बनत असतो. मनामध्ये सदैव प्रेम ठेवा, राग नाही. कारण फुले ढगांमधून पडणाऱ्या पावसामुळे उमलतात, त्यांच्या गडगडाटामुळे नाही. फक्त एवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मित्रांनो, पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश हे नशिबाने मिळालेले होते. म्हणून आपले विचार हे वाईट असतील तर आयुष्यात येणारी वळणं किती वाकडे तिकडे असली ना तरी आपले वाईट विचार हे चांगले बनवावे लागतील. आणि ते चांगले विचार आपल्याला भरपूर काही तिथून पडू देणार नाहीत. आणि म्हणून आपल्याला चांगल्या रस्त्याला ते जाण्यासाठी नक्कीच पुढे ढकलतील. म्हणून आपल्या जीवनात आपण अंगीकारणं नाही, तर कारण आपण आपल्या चांगल्या रस्त्याने चालत आहोत, म्हणून वाईट सवय आपण अंगीकारायच्या नाही. आणि आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती आपल्याला बाळगण्याची गरज नाही. आणि स्वामी आपल्या पाठीशी असताना आपली ती भीती बाळगण्याची गरज भासत नाही. फक्त नीतिमत्ता आपली साफ असावी. स्वामी समर्थ आपल्याला काटाही टोचू देणार नाही. मनाच्या मातीमध्ये असं बियाणं पेराना की पिकांची कापणी करताना आनंदाचा पाऊस पडेल. आणि आयुष्याच्या पुस्तकातलं सगळ्यात जास्त आनंद देणारं पान ते म्हणजे बालपण असतं. आणि ते बालपण आपण किती मन मोकळेपणाने जगत होतो आणि किती निस्वार्थ भक्तीने आपण ते कोणावरही प्रेम करत होतो. तसेच तुम्ही स्वामींवरही प्रेम केलं पाहिजे आणि तुमच्या मनापासून तुम्ही प्रेम केलं पाहिजे. लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्या निर्माण करत असतात. म्हणून धाग्याला गुंडाळून आणि जिव्याला सांभाळून आपण नक्कीच ठेवले पाहिजे. आणि आपण एकमेकांबद्दल गैरसमज का वाढवतो माहिती आहे का? कारण आपण संवाद टाळत असतो आणि मग त्यातून आपला गैरसमज वाढत असतो. आणि तो व्यक्ती माझ्याबद्दल हा विचार करत असेल आणि असा वाईट विचार तो माझ्याबद्दल करत असेल, पण तो व्यक्ती तसा विचार करतही नाही आणि आपण त्यात गुंफत जातो. म्हणून कोणी रोजा ठेवला असेल तर कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले तर कोणी श्रावण ठेवले, परंतु सुखी तो झाला ज्याने घरात आईबाप ठेवले. आणि घरात आईबाप असले तर नक्कीच घराला शोभा येते असते आणि घराला शोभा त्यांच्यामुळे येत असते. म्हणून जीवन बासरीसारखे बनवावे. किती छिद्र असली तरी सूर नेहमी मधुरच यायला हवा आणि आपल्याला तोडून नेहमी दुसऱ्यांसाठी चांगलेच वाक्य यायला हवे. आणि दोन्ही कर जोडून माझे वंदन करतो स्वामी समर्थ. तुम्हाला दूर करून विघ्न सारे आमचे, सुरळीत करा आमचे जीवन. आणि असंच आपण स्वामींकडे मागितले पाहिजे. आयुष्यात सर्व हारलात ना तरी चालेल, पण हिंमत कधी हारू नका. कारण हिंमत हारला तर सर्व काही एका ठिकाणी राहून जाईल आणि पुढे जायचे मार्गही तुमचे बंद होऊन जातील. म्हणून जगायचं तर बुद्धिबळातल्या वज्रासारखं जगा. सूत्र सांभाळणारा जरी राजा असला ना तरी सूत्र हलवणारा वज्रच असतो. आणि मग वज्र हे काही मिळवू नाही शकतो. म्हणून हिंमत एवढी ठेवा की मोठी ठेवा ना की तिच्यासमोर नशिबालाही झुकावं लागेल आणि नशिबाला नक्कीच मागे हटावं लागेल. जीवन म्हणजे कोडवाशिवाय चित्र काढण्याची कला आहे. आणि म्हणून आपण ते चित्र कधी खराब बनलं तर कधी चांगलंही बनत असतं. म्हणून ते चालू असतं आणि असं जीवन आपण जगायचं असतं. आणि असं जीवन जगलात की आयुष्यामध्ये कशाचीही तुम्हाला लाज वाटणार नाही आणि कशाचीही तुम्हाला मोहही वाटणार नाही. म्हणून आपल्याकडे आहे आणि समोरच्यांकडे नाही म्हणून माज नको. आणि आपण आणि समोरच्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही म्हणून लाज नको. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. जन्मापासून मिळालेली नाती तर ईश्वरीय देण आहे, परंतु स्वतः बनवलेली नाती ही आपले धन आहे आणि याला सांभाळून आपण ठेवले पाहिजे. जीवनात चुका, अपयश, नकार हा प्रगतीचाच तर भाग असतो. यशस्वी तोच होतो जो हे सारे सहज स्वीकारत असतो आणि जीवनात पुढे चालत असतो. म्हणून कर्मापेक्षा कोणताही मोठा धर्म नाही आणि कष्टापेक्षा कोणतंही मोठं कर्म या जगात कुठे मिळणार नाही. म्हणून जीवन मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है, पर मृत्यू के बाद भी लोगों के दिलों में जीवित रहना यह कर्मों की बात है. म्हणून आपण असे कर्म केले पाहिजे की आपण सुद्धा त्या लोकांच्या मनामध्ये आपण जागे राहिलो पाहिजे आणि त्यांनी आपले नाव नक्कीच काढले पाहिजे. जोपर्यंत पाप पुण्य फळ देत नाही तोपर्यंत माणसाला पापी कृत्य हे गोड वाटतं, पण पूर्णतः फलदायी झाल्यावर त्याचे कटू परिणाम नक्कीच त्याला भोगावे लागत असतात. म्हणून ते म्हणतात ना की कर्माचे फळ आपल्याला भेटतात. मग तुम्ही वाईट कर्म केले तर वाईट भेटतील आणि चांगले कर्म केले तर चांगले फळ मात्र नक्कीच भेटतील. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही.
फक्त आपले जे बोलतो ना ते सत्य आणि प्रामाणिक असले पाहिजे. चांगले कर्म करूनही लोक फक्त तुमच्या वाईट गोष्टी लक्षात ठेवतील. म्हणून लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता कर्म फक्त चांगले करत राहिली पाहिजे. आणि ती कर्म आपण चांगली केली तर मग आपल्याला भरपूर काही गोष्टी या चांगल्या आठवतात. म्हणून ज्ञान ठरवते कसे बोलावे हे कौशल्य ठरवत असते, आणि किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवत असतो. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही ही आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून मात्र असते. म्हणून जेव्हा तुमच्या आयुष्यात परिस्थितीचा अंधार पसरू लागला तेव्हा सकारात्मक विचारांचा दिवा तुमच्या मनात नक्कीच तुम्ही लावू शकता. कष्ट हा अंबराच्या वरचा दिवा, आणि तेच त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडत असतो. म्हणून एक वेळ नशीब सुद्धा धोका देईल, पण मेहनत नाही. म्हणून मेहनत करायला शिका. आणि म्हणून मेहनत शब्द भावनांचा दिवा आहे, आणि तो दिवा आपण लावत असतो आणि तो चमकत असतो. आणि तसेच आपण शब्दही गोड बोलले पाहिजे, तर व्यक्ती आपल्याकडे भरपूर येतील आणि भरपूर व्यक्ती आपल्याकडे जमाही होतील. आणि ते जमा झाले की कौतुक हा शब्द खूप छोटा आहे, पण ते करायला मन मात्र खूप मोठं लागतं. म्हणून दुसऱ्यांचे कौतुक करत चला, कारण देवही तुमचे कौतुक करू इच्छित आहे. आणि किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला मात्र नक्कीच असते. आणि ते कष्ट तुम्ही किती करता त्याच्यावर तुम्ही नक्कीच ती किंमत तुम्हाला मोजावी लागत असते. म्हणून निराशा सोडा, आशावादी राहा, कठोर परिश्रम करा आणि यशाकडे तुम्ही मार्गस्थ नक्कीच व्हा. जीवनाचा प्रवास सोपा नसतो, तो सोपा आपल्याला मात्र करावा लागत असतो. आणि या खोलीचे तोंड या दिशेला नसावं, त्या खोलीचे तोंड त्या दिशेला नसावं. आपल्या वास्तुशास्त्रापेक्षा माणसाचं तोंड माणसाकडे असावं आणि माणसाचं मन माणसाला कळावं. हा वास्तुदोष नसतो, तर तो विचार दोष असतो. कारण दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकते, पण दृष्टी कोणाची नाही. आणि म्हणून दृष्टिकोन बदला, तुमच्या जीवनातील जगण्याचा मार्ग पूर्णपणे नक्कीच बदलून जाईल आणि तुम्ही नव्या मार्गाला चालाल. आणि काही गोष्टी वेळेतच सांगायला हव्यात, नाहीतर त्या मनातच राहून जात असतात आणि वेळ ही निघून जात असते. म्हणून गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहूही देत नाही. एवढं गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याचा मार्गावरचा पहिला टप्पा मात्र आहे. आणि आशीर्वाद आणि आनंद या दोन्ही गोष्टी वाटल्यामुळे वाढत जातात. म्हणून आशीर्वाद देत चला आणि आनंद सगळ्यांनाच देत चला. नक्कीच तुमच्याजवळ आनंद येईल. आणि भगवंत सर्व वरून बघत आहे, त्याला सर्व कळत आहे आणि तो तुम्हाला सर्व काही देऊ इच्छित आहे. वेळ आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील. आणि कधी कधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात. आणि ते हक्क मिळवण्यासाठी आणि मागण्यासाठी आणि मग तुम्ही नक्कीच जीवनामध्ये लढले पाहिजे, कारण त्यासाठीची आपण भरपूर कष्ट केलेले असतात आणि ते हक्क आपले असतात. म्हणून जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा ऊब देणारा लहान अग्नी चांगला असतो. शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे आणि जो एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे परावर्तित होत असतो. म्हणून शिक्षण आपण नेहमीच चांगलं घेतलं पाहिजे आणि चांगलं वागल्याचं घेतलं पाहिजे. स्वामींकडून आपण भरपूर काही शिकू शकतो. फक्त स्वामींचे विचार तुम्ही नक्कीच फॉलो केले पाहिजेत. आणि साध्या सरळ माणसांचा कधीही कोणता ब्रँड नसतो. खरं तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात आणि तीच माणसं जीवनामध्ये माणुसकी जपत असतात आणि माणसांना मदतही करत असतात. म्हणून स्वभावात प्रेम, चेहऱ्यावर हास्य आणि मनात आनंद जपल्यावर जीवन अगदी सुंदर आणि एकदम चांगले होऊन जात असते. म्हणून मानसिक शांती असेल तर सर्व काही गोड गोड वाटते, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागत असते. म्हणून शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात पण शब्दांना नाही विसरत. आणि शब्द हे माणसाला आयुष्यभर लक्षात राहू शकतात. म्हणून शब्द तुम्ही जपून वापरले पाहिजे. आणि आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मात्र कोणालाही मिळत नाही. आणि म्हणून आयुष्यही आपण तसं जपून ठेवलं पाहिजे. आणि आपल्या शरीराकडे आपण लक्षही दिलं पाहिजे. म्हणून देण्यासाठी दान आणि घेण्यासाठी ज्ञान आणि त्याग करण्यासाठी अभिमान सर्वश्रेष्ठ आहे. छान नातं हवं असेल तर ते मनापासून टिकवा. सुंदर मोती कधीच किनाऱ्यावर मात्र मिळत नसतो. ते जीवन चांगले आहे ज्याच्या मागे स्वतःची प्रेरणा आणि प्रियजनांचे मार्गदर्शन मात्र आहे. म्हणून शुद्धता आणि अशुद्धता स्वतःच्या आव्हानांवर अवलंबून असते. कोणी कोणाला शुद्ध करू शकत नाही, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि सुंदर सूर्योदय अनुभवायचा असेल तर बंद खिडक्या उघडाव्या लागतील आणि मात्र नक्कीच लागतील. आणि म्हणून रात्र जागणाऱ्या रात्र खूप मोठी वाटते, चालून थकलेल्याला मैलभर अंतरही खूप दूर वाटते. आणि त्याचप्रमाणे ज्यांना धर्माचे ज्ञान नाही त्यांना आयुष्य खूप मोठे वाटते. म्हणून धर्माचे ज्ञान घ्या आणि स्वामींची सेवा करा. तुम्हाला आयुष्य अगदी आनंदित होऊन जाईल आणि तुम्हाला आयुष्य म्हणजे चांगले वाटेल. आणि जीवनात आनंद देणं हाच आनंद मिळवण्याचा आधार आहे.
म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ त्याला देतो ईश्वर असतो. आणि कठीण वेळ ही दर्पणासारखी असते, ती आपल्या क्षमतांचे आपल्याला दर्शन घडवत असते. मन हे एक सामर्थ्यवान साधन आहे, त्याचा सुज्ञपणे वापर तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि म्हणून आयुष्याचं पुस्तक कितीही जुनं झालं ना तरी त्या आठवणींची पाने नेहमीच आनंद आपल्याला देत राहतात. आणि म्हणून त्या आठवणी तुमच्याजवळ जपून ठेवा, कारण त्याच तुम्हाला एके दिवशी नक्कीच आठवतील. आणि नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही, त्यासाठी मेहनत तुम्हाला करावीच लागते. आणि मेहनत कराल तर तुमचं नशीबही चमकेल. आणि म्हणून कितीही मोठा बंगला बांधला ना तरी शेवटी या झोपडीत आपल्याला यायचं आहे. म्हणून सगळ्यांची प्रेमाने राहा आणि मन जिंका, माणसं जपा आणि जपलेले टिकवा. हीच खरी माणुसकी आणि हाच आपला तो खरा आनंद आहे. आणि तोच परमानंद आपल्याला जपून ठेवायचा आहे. देवासमोर नतमस्तक होणारा सर्वांना आवडतो, पण जो सर्वांसमोर नतमस्तक होतो तो देवाला आवडत असतो. म्हणून देवाला काय आवडते हे आपण नक्कीच केलं पाहिजे, कारण देवाला जे आवडते ते केले तर देव आपल्या मनासारखं नक्कीच करत असतात. म्हणून पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही, आणि जर यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा बोलकी आपली होत असतात. म्हणून आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा खूप झाली की मुकेही नंतर बोलू लागतात. आणि विवेकानंद यांनी सुंदर उत्तर दिले, आयुष्यात ज्या दिवशी आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणि चांगल्या विचारांनी आपल्या अंतरात्म्याला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो, तीच आपली शुभ सकाळ असते आणि तो आपला दिवस अगदी छान जात असतो. म्हणून परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात राहण्यापेक्षा परिस्थिती बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात तुम्ही नक्कीच राहायला पाहिजे. आणि म्हणून आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला तुम्हाला नक्कीच मिळणार नाही. आनंद ही अशी वस्तू आहे ना जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ मात्र नक्कीच शकतो. म्हणून पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही, त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला बघताही येणार नाही. आणि म्हणून आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपलीच बोटे सुगंधित करून जातो. म्हणून आपला दिवस आनंदी जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना, आणि आपला दिवस अगदी मनमोहकपणे जाओ आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करू इच्छित आहे. आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठच असते, पण माया त्याहीपेक्षा श्रेष्ठ असते. म्हणून आकर्षण हे सौंदर्य किंवा धनाचं नसतं, तर ते आकर्षण विचार आणि संस्काराचं मात्र नक्कीच असतं. म्हणून वाईट वेळ निघून जाते, परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांना खरं रूप आपल्याला दाखवून जात असते. म्हणून वळणाचे आयुष्य असावे, त्यात काटेही असावे, वेदनाही असावी, पण विश्वास तोडणारं कुणी नसावं. कारण एकदा विश्वास तुटला की माणसाचं मन पूर्णपणे तुटून जात असतं. आणि म्हणून यश मिळवण्यासाठी त्याग हा महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्ही त्यागासाठी तयार असाल तर यश हे मात्र तुमचेच आहे. म्हणून भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होत असतो. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहे. म्हणून जीवनामध्ये आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेव्हा तर कळतं की कोण हसतंय आणि कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण कोणाला सावरायला मात्र येतंय. आणि तेव्हाच आपल्याला लोकांची ओळख होत असते आणि लोकांनाही आपली ओळख होत असते. कारण लोकांकडे आता माणुसकी जिवंत राहिली नाही, कारण माणुसकी जिवंत राहण्यासाठी सुद्धा लोकांना आता वेळ नाही. त्यांना माणसाला उचलायला किंवा माणसाला विचारायला सुद्धा त्यांना आता वेळ नाही, कारण माणुसकीचं नातं आता कुठेतरी आपण गमावतोय आणि ते नातं आपलं सुटत चाललेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आदर हा आरशाप्रमाणे असतो, तुम्ही जितक्या समोरच्याला दाखवाल ना तितकाच दुप्पट तुम्हाला तो मिळेल. म्हणून सकाळच्या शुद्ध वाऱ्यासह, सूर्याच्या प्रसन्न किरणासह, फुलांच्या सुंदर सुगंधासह तुमच्या दिवसाची सुरुवात नक्कीच व्हायला हवी. म्हणून सर्व नात्यांमध्ये एक नातं कडुलिंबाच्या झाडासारखं असावं, जे कडू शिकवण देईल पण उन्हात सावलीही देईल. आणि ते उन्हात सावली देणारं नातं आपल्या घरच्यांचीच असतं आणि आपल्या घरच्यांना आपण नक्कीच जपून ठेवलंही पाहिजे. आणि त्यांना ती माया आणि ती चक्र तुम्ही नक्कीच लावलं पाहिजे. म्हणून कारण ती माया तुम्ही त्यांना लावली आणि ते चक्र म्हणजे तुम्ही त्या चक्रात आणि चक्रव्यूहात फसले नाही, तर तुम्ही नक्कीच आपल्या आवडत्या व्यक्तींना सांभाळाल आणि भरपूर जीवनामध्ये पुढेही जाल. आणि आयुष्यात खूप मोठं व्हायचं असेल ना आणि भरपूर काही मिळवायचं असेल ना तर कौतुक ऐका, आणि यशस्वी व्हायचं असेल तर निंदा मात्र नक्कीच ऐका. आणि म्हणून नियमितपणे कर्तव्य पार पाडणाऱ्या आज ना उद्या ना त्यांना यश नक्कीच मिळेल. म्हणून परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे असतं ना तो जग जिंकण्याची जिद्द सुद्धा बाळगून पुढे जात असतो. आणि देव आपल्याला जे पाहिजे ते सर्व देत नाही, पण तो जीवनाचा सर्वोत्तम आणि सगळा मार्ग मात्र नक्कीच दाखवत असतो. म्हणून जन्मापासून मिळालेली नाती तर ईश्वरीय देण आहे, परंतु स्वतः बनवलेली नाती
हे आपले धन आहे आणि याला सांभाळून आपण ठेवले पाहिजे. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे एवढं लक्षात घ्या. आणि काळजी तर त्यांनी करायची आहे ज्यांचा मुखवटा नकली आहे आणि त्यांना काहीच दिसत नाहीये. म्हणून विश्रांतीची किंमत कळण्यासाठी कष्टाचे महत्त्व आपण समजून घ्यावे लागत असते. आणि पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा मनात होत असतो. आणि मनात जर पराभव झाला तर मग तुम्ही पूर्णपणे हरून जाल आणि तुम्हाला या जगामध्ये काहीच दिसणार नाही. आणि म्हणून कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही, तर अनुभव, नाती, मानसन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जात असतात. म्हणून सातचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. म्हणून विचार तुम्ही बदलायचा हवा आणि तो विचार बदलला तर सर्व काही तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल. आणि स्वामींवर तुमचा विश्वास असेल ना मित्रांनो, आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. म्हणून मित्रांनो, आपण आयुष्यामध्ये स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच आपल्याकडे काय नाही यापेक्षा लक्ष केंद्रित करा आपल्याला काय हवंय यावर. चोहीकडे अंधारा दाटलेला असताना आपण प्रकाशाकडे एकटक नजर लावून राहायला हवं. बहुतांश लोकांना हवं ते मिळत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला काय हवं आहे हेच त्यांना माहिती नसतं. दुसरं कारण म्हणजे आपल्याला काय हवं आहे याचा विचार करताना जे हवं आहे त्यावर विचार केंद्रित न करता ते कसं नाही आहे आपल्याकडे यावरच त्यांचे विचार केंद्रित होतात. आणि जे विचार तीव्रतेनं मनात घोळतात तेच प्रत्यक्षात उतरतात. आणि त्यामुळे आत्तापासून जे हवं आहे त्यावरच विचार केंद्रित करायला हवे हे लक्षात ठेवा. तुमचा भार हे कुठे आहे आणि सकारात्मक गोष्टींवर का नकारात्मक, म्हणून भूतकाळावर का वर्तमानावर, तुम्ही समस्यांवर लक्ष केंद्रित करता का त्या सोडवण्यावर, हा फारचा कळीचा मुद्दा आहे. याच ठिकाणी आकर्षणाच्या नियमांच्या कार्यामुळे अपयश येऊ शकतं आणि लोक प्रयत्न सोडून देतात. उदाहरणार्थ, मी पैसेवाला होण्याचा विचार घोळवतोय, मी समृद्धीचा विचार करतोय असं म्हणणारी लोक प्रत्यक्षात आपल्याला इतकी बिलं भरायची आहेत ना, या महिन्याचा खर्च वाढलाय, आपला पगार कमीच आहे, आपल्याला कामाच्या मानानं अनेक विचार करता राहतात आणि परिणाम जे नको ते पुन्हा वाट्याला येतं. म्हणून ज्या विचारांवर तुम्ही जास्त लक्ष केंद्रित कराल त्याचा परिणाम तुम्ही आकर्षून घ्याल. आणि तुमचे विचार कशा प्रकारच्या विचारांवर केंद्रित असतात यावरूनच तुमचं आयुष्य एकूणात कसं राहील हे अवलंबून असतं. म्हणून तुम्ही संधीवर लक्ष केंद्रित केलं तर संधी समोर येतील, समस्यांवर लक्ष केंद्रित केलं तर समस्या. त्यामुळेच फक्त यशावरनी विचारांचा नियम धरा, यश तुमच्या पुढ्यात नक्कीच येईल आणि मग तुम्हाला यश हे नक्कीच मिळून राहील. फक्त यशाबद्दल आपण विचार करून ठेवला पाहिजे आणि शब्द तुम्ही जपून वापरा. वाईट विचार करण्याचं बोलणंही विचारी असतं आणि त्याप्रमाणे वाईट शब्द उच्चारण्याच्याही विचारावर वाईट परिणाम होत असतो. तुम्हाला जे हवं आहे ते प्रत्यक्ष मिळवण्यामध्ये फक्त एकच गोष्ट अडथळा आणते आणि तुमच्या मनात घोळणारे प्रतिकूल विचार. तुमच्या बोलण्यातल्या शब्दाकडे लक्ष द्या. प्रत्येक शब्दाला काही एक वजन, एक मूल्य असतं, त्यांना मुळीच कमी लेखू नका. आपले अनुभव सांगण्यासाठी आपण जे शब्द निवडतो त्यातूनच पुन्हा आपले अनुभव घडतात आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या बोलण्यानं बिघडून गेली अशी एक दोन कामं असतीलच. असं, अरे आपण तेव्हा असं बोलत नसतो पण आज वेगळं चित्र दिसलं असतं असं वाटायला लावणारे प्रसंग नक्कीच घडले असतील. केवळ दुसऱ्यांशी बोलताना वापरलेले नव्हे तर स्वतःशी बोलताना म्हणजेच विचार करताना मनात येणारे शब्दही असा परिणाम करतात. ज्याला आपण आतला आवाज म्हणतो त्याचे शब्दही महत्त्वाचे ठरतात. तुम्ही दिवसभर स्वतःशी जो संवाद करत असता त्यातूनच तुम्ही घडत असता आणि तुमचा हा आतला संवाद एखाद्या संमोहनशास्त्राच्या सूचनांसारखा काम करत असतो. आणि आता याचं महत्त्व लक्षात येतंय का? याचा अर्थ तुमच्या मनात नेहमी ज्या प्रकारच्या भावना उचंबळत असतात तसेच प्रसंग तुमच्यासमोर येणार हे नक्की. आणि तुमच्या मनात जर सारखे तक्रारखोर विचारच येत असतील तर मग तुम्ही तक्रार करावी अशीच परिस्थिती तुमच्या वाट्याला येत राहील. आपण किती वाईट, दुबळे, असाही आहोत असं तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही खरोखरच तसेच व्हाल. याउलट तुम्ही जर वाईटाहूनही चांगलं शोधणारे असाल तर मग प्रत्येक काळ्या ढगाची रुपेरी किनारं पाहणारे असाल आणि मी केवळ सगळं काही उत्तम करू शकतो असा आत्मविश्वास बाळगणारे असाल तर तुमचं आयुष्य खरंच सुखकर असेल. आणि तुमच्या मनाचा तुमच्याशी आतल्या आत चालणारा हा अतिसंवाद नक्कीच तुमच्या आत्मप्रतिष्ठेवर फार मोठा परिणाम घडवत असतो. त्यामुळे हा आंतरसंवाद फारच काळजीपूर्वक करा. अगदी जाणीवपूर्वक तो चांगला, सकारात्मकच असू द्या. आणि सुदैवानं अशी शिकवण मनाला देता येते, मी फार आळशी आहे, मी हे कधीच करू शकणार नाही, किंवा सगळ्यांचा खूप लाडका बहाणा म्हणजे किती थकलो आहे मी, असे विचार होईल तो टाळा. कारण तुम्ही तसा विचार केलात
तर तुम्ही खरंच तसेच व्हाल. आणि या तुमच्या आंतरसंवादावर देखरेख ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही आपल्या मनाशी ज्या प्रकारे संवाद करता त्यावरच तुमची स्वतःबद्दलची कल्पना आकार घेते आणि त्यावरूनच तुम्ही स्वतःला काय समजता ते ठरतं. तुम्ही स्वतःला जे काही समजता त्या बरोहुकूम तुमच्या कृती घडतात आणि त्याचे परिणाम तुमच्या वाट्याला येतात आणि तुमच्या वागण्यावरून आणि तुम्ही कसे आहात हे इतर लोक ओळखतात. हा सगळा नक्कीच डोलारा आपल्या आंतरसंवादावर उभा आहे. आणि लक्षात घ्या, आणि म्हणून स्वतःशी बोलताना म्हणजेच मनात विचार करत असताना केवळ सकारात्मक राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सुरू करा. आत्तापासूनच जे तुम्हाला मिळवायचं आहे ते सकारात्मक विचारांच्या स्वरूपातच असेल याची काळजी घ्या. उदाहरणार्थ, तुम्हाला धनवान व्हायचं असेल तर मी गरीब राहणार नाही या विचाराऐवजी मी खूप धनवान मिळणार आणि धन मिळवणार असे शब्द निवडा. अशा शब्दात तो विचार मनात घोळवत ठेवा, कारण तुमच्या सुप्त मनाला नाही हा शब्द कळत नाही, तर पहिल्या विचारातला गरीब हा शब्द कळतो. वाक्याचं व्याकरण नाही तर त्या शब्दांची चित्रे सुप्त मनापुढे उभी राहत असतात. त्यामुळे जे हवं आहे तेच नेमकं मनात घोळवा. आता लगेच नकारात्मक वाटणारे विचार बळानं दाबून टाकायचा विचार करू नका. त्याऐवजी जे हवं आहे त्याचा जो तुम्ही विचार सुरू करा. असं मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तुमच्या विचारातले शब्द आणि तुम्ही स्वतःला नक्कीच विचारता ते प्रश्न या दोन्हींचेही तुमच्या वास्तवावर फार मोठा परिणाम पडतो. मी अमुक करू शकत नाही अशा शब्दात मला कोणतीही गोष्ट सांगू नका असं मी माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना नेहमी सांगत असतो. असं नक्कीच लेखक मार्क ब्रेकाऊ म्हणतात आणि नक्कीच आपण ते तसे करूनही नाही. म्हणून त्याऐवजी मी हे असं करू शकेन या भाषेत ती गोष्ट मला सांगा. हेच सूत्र स्वतःशी संवाद करतानाही वापरायचं. म्हणजे आपल्याला ते जमणार नाही असा विचार करण्याऐवजी हे कसं करता येईल बरं असा विचार केला की मग आपला मेंदू हे कसं करता येईल याचे मार्ग शोधायला लागतो आणि तो शोधून तुमच्यापुढे ठेवतो. आपल्या विचारातल्या शब्दांची नेमकी आणि सकारात्मक निवड करून आणि स्वतःला पडलेले प्रश्नही उत्तर मिळू शकेल अशा पद्धतीनं स्वतःला विचारून आयुष्यात फार चांगला बदल घडून आणता येतो. आणि हे किती मोठं सुदैव आहे. म्हणून नवीन सवयी नवीन आयुष्य देत असतात. आपण ज्या कृती वारंवार करत असतो त्यातूनच घडतो. मग केवळ कृती नव्हे तर सवयीच बदला. एखादी नवीन सवय आपल्या अंगी बाणवायला सुमारे 21 दिवस लागतात. सुमारे 2500 वर्षापूर्वी एरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतानं म्हणून ठेवलाय, तुमच्या सवयी बदलून तुम्ही तुमचं आयुष्य बदला. आमच्या प्रशिक्षण वर्गाचं मूळ तत्वही हेच आहे. गोष्टी कशा रीतीनं करायचा याचे नवे मार्ग शिकून आम्ही प्रशिक्षकांना जुन्या सवयी बदलून टाकतो आणि यामुळे या लोकांची वर्तणूक सकारात्मकपणे बदलते. आता सवय बदलण्याच्या प्रयत्नातील पहिली पायरी म्हणजे सवय माहीत असणे. तुम्हाला हा वाक्यप्रचार माहीत आहे का? तुम्ही जे करत आहात तेच करत राहिलात तर तुम्हाला आता जे मिळत आहे तेच मिळत राहील. एकाच प्रकारच्या गोष्टी सातत्याने करत राहून त्यापासून वेगवेगळे परिणाम मिळतील अशी अपेक्षा करणं हा शुद्ध वेडेपणा आहे, अशा आईन्स्टाईननेही म्हटलेलं आहे. म्हणून तुम्ही असं करत तर नाही ना? काळजी करू नका, पुढे वाचा. काही वेगळे परिणाम घडावेत अशी इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या कृतीतही बदल करायला हवा. हे करणं फार सोपं नसलं तरी शक्य आहे. थोडेसे परिश्रम आणि शिस्त पाळलीत की हे करता येईल आणि तुमच्या उद्दिष्टाला अनुकूल ठरतील अशा सवयी स्वतःला लावून घ्या. तुम्ही हे केलं तर तुम्हाला तुमचं उद्दिष्ट गाठण्यात हमखास यश येणारच. आता पुढे काही वाईट सवयी देतो, त्या तुमच्यात असल्या तर त्या बदलण्याचा प्रयत्न सुरू करणं चांगलं राहील. कामावर किंवा कुठेही ठरवलेल्या वेळेपेक्षा उशिरानं पोहोचणं, काम पूर्ण करायला खूप वेळ लागणं, चमचमीत फास्ट फूड नेहमी खात राहणं, कामाची चालढकल करणं, कोणीतरी बोलत असताना मध्येच बोलणं, मोबाईलशिवाय चैन न पडणं इत्यादी पुढच्या 3 महिन्यात 10 नवीन चांगल्या दैनंदिन सवयी तुमच्यामध्ये रुजवणं हे या प्रकारचं उद्दिष्ट आहे. अर्थात तुमच्यावर फार मोठा बोजाही मला टाकायचा नाहीये. म्हणून आपण असं ठरवू की दर महिन्याला 3 चांगल्या सवयी आपण लावून घेऊ. जसजशा या सवयी तुमच्यात रुजूनतील तसतशी तुमच्या आयुष्याची प्रत खूपच सुधारत जाईल आणि तुमच्या सध्याच्या विशेष लाभदायक नसलेल्या सवयींचं शेवटी पूर्ण उच्चाटन होईल. म्हणून तुम्ही या सवयी नक्कीच लावून घ्यायला पाहिजे. आठवड्यातून 3दा व्यायाम करणं, सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करणं, उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करणं, निवांत समुद्र किनाऱ्यावर आणि घनदाट जंगलात सैर करणं, कुटुंबासोबत थोडा जास्त वेळ व्यतीत करणं, जेवणात सॅलडचा तसंच फळांचा जास्त वापर करणं, मित्रांना आवर्जून प्रत्यक्ष भेटणं, दिवसाला किमान अर्धा तास वाचणं, 15 मिनिटांचा वेळ दर दिवशी केवळ स्वतःसाठी देणं, याचे प्रत्यक्ष चांगले परिणाम दिसतात. आणि यातली एखादी चांगली सवय रुजली की स्वतःची पाठ थोपटायला विसरू नका. एवढं फक्त लक्षात घ्या. आणि मित्रांनो, तुम्हाला या सवयी लागल्या की तुम्हाला सर्व काही जग हे नक्कीच कळायला लागेल आणि त्यानुसार तुम्ही तुमचे निर्णय हे चांगल्या पद्धतीने नक्कीच घेऊ शकता.
म्हणून ओळखा आपल्यातील सर्वोत्तम 4 गुण. कार्याचं उद्दिष्ट आणि दिशा निश्चित असल्याशिवाय परिश्रम आणि धैर्याला अर्थ नाही. चला थोडं गुणांबद्दल बोलूया. फार गंभीर नैतिक अनैतिकतेची चर्चा नाही, तर केवळ असे काही गुण ज्यामुळे काहीतरी करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळते. आपण स्वतः कसे आहोत आणि आपल्यात कोणते गुण आहेत हे ओळखणं ही स्वतःला चांगल्या तऱ्हेने जाणण्याची पहिली पायरी आहे. तुमचे गुण कोणते आहेत हे एकदा जाणवलं की तुमचा वापर करत स्वतःला हवं ते आयुष्यात घडवता येतं. आणि तुमच्या अंगात बरेच चांगले गुणही असूनही त्या मानानं कमी दर्जाचं आयुष्य वाट्याला आलं तर त्रास होतो, तणाव येतो. स्वतःतले गुण बरोबर ओळखलेत आणि त्यांचा वाव मिळेल अशी पावलं उचललीत तर तुम्हाला बऱ्याचपैकी आयुष्य जगता येईल. तुमच्या गुणांना आणि स्वभावाला साजतील अशी उद्दिष्ट ठेवलेत तर ती फार परिश्रमांचे डोंगर न उपसत योग्य तेवढ्या परिश्रमात तुम्ही साध्य करू शकता. म्हणून माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हणायचं तर सुमारे 2 वर्षापूर्वी माझ्यातले गुण, माझ्यातला स्वभाव मी नेमकेपणानं जाणलं आणि सगळं काही बदलून गेलं. माझ्या कामाच्या ठिकाणाचे आणि वैयक्तिक आयुष्यातले तणाव कशामुळे निर्माण होत आहेत हे मला लेखी नक्कीच तेव्हा लख्खपणे उमगलं. आणि तेव्हा मग मला कळलं की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये माझं वागणं त्यामुळे असं का असतं. त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे हे तुम्ही नक्कीच ओळखायला शिकलं पाहिजे. आणि कशामुळे तुम्हाला खरोखर आनंदी वाटतं, काय केल्यानं तुम्हाला समाधानी परिपूर्ण वाटतं हे शोधून काढा. अशा गुणांच्या यादीतून नक्कीच 10 गुण तुम्ही निवडा आणि काही मिळते जुळते गुण एकत्र करून त्यांचा एक ग्रुप म्हणूनही विचार करू शकता. मग त्यातले 4 गुण जे तुम्हाला बरोबर लागू होतात ते तुम्ही निवडले पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्ही नक्कीच कायमस्वरूपी लक्षात ठेवली पाहिजे. जाणून घ्या आपली बलस्थानं. विजेता कोण बनू शकतो? जो देवानं त्याला दिलेले गुण ओळखतो, आतोनात परिश्रम घेऊन त्यांचा विकास करतो, कौशल्य हस्तगत करतो आणि मग उद्दिष्ट गाठण्यासाठी या कौशल्यांचा पुरेपूर तो वापर करत असतो. हे विजेते नक्कीच ठरत असतात आणि या गोष्टी त्यांना लागूही पडत असतात. म्हणून भूतकाळातील यशाचा अभिमान बाळगा. तुम्ही आयुष्याचं जितकं कौतुक कराल, जितकं ते उत्साहानं सादर कराल, तितका आनंद साजरा करण्यासारखे प्रसंग आयुष्यात येत राहतील. म्हणून हे एकच फारच महत्त्वाचं प्रकरण आहे. माझ्या नक्कीच विद्यार्थ्यांना आत्मविश्वास बळकट करणं मला फार आवडतं असं लेखक मार्क रेकलाऊ असं म्हणत आहेत. आणि या प्रकरणाचा हेतू आहे तुम्हाला सक्षम करणं आणि तुम्ही याआधीच जे यश मिळवलं आहे त्याची आठवण करून देणं. आपल्या आयुष्यात जे नाही किंवा अजून जे मिळवायचं राहिलं आहे अशा गोष्टींमध्ये आपण इतके कमालीचे गुंतून पडतो की आपल्याकडे काय आहे आणि आत्तापर्यंत आपण काय मिळवून घेतलं आहे हे आपल्याला जवळजवळ विसरूनच जातो. आणि तुम्ही मागेही काही चांगल्या गोष्टी मिळवल्या असतील याची मला खात्री आहे. आणि या प्रकरणात मी तुम्हाला मिळालेले यश आठवायला लावणार आहे आणि या यशांच्या आठवणींनी तुमच्या सध्याच्या उद्दिष्टाला गाठण्याचं मानसिक बळ तुम्हाला मिळेल. त्यामुळे हा मोठा प्रश्न, आत्तापर्यंतच्या आयुष्यात तुम्ही खूप महत्त्वपूर्ण असं काय काय मिळवलं आहे आणि कितीतरी गोष्टी असणार यात, आणि तुम्ही तुमचं शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलं असेल, मग जगभर प्रवास केला असेल, तुमचं करिअर उत्तम सुरू केलं असेल आणि तुम्हाला खूप सारे चांगले मित्र असतील, तुम्ही परदेशात स्वतःच्या हिमतीवर राहत असाल, किंवा असंही असेल की तुमचं बालपण खडतड होतं आणि वैयक्तिक हानीसुद्धा पुष्कळ झाली असेल, किंवा तुम्ही तुमच्या मुलांचं उन्नतीकरणानं संगोपन केलं असेल. यापैकी किंवा याहून वेगळंही काहीतरी असू शकतं. म्हणून तुमच्या भूतकाळात काही का असेना तुम्हाला खूप आव्हानं पेलावी लागलेली असू देत किंवा सहजतेनं यश मिळालेलं असू देत, ही वेळ आहे सिंहावलोकन करण्याची. भूतकाळाकडे नजर टाका. त्यात आव्हानं असतील तर ती पेलली म्हणून यशप्राप्ती असेल तर ती मिळवली म्हणून आता आनंद साजरा करा. फोकस ठेवण्याबाबत प्रकरण आठवतंय ना, ते इथे लागू करा आणि तुमच्या मागच्या आयुष्यात मिळवलेल्या यशस्वी गोष्टींची उजळणी केलीत की तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. आणि म्हणून यात तुम्ही तुमच्या यशावर विचार करत असल्यामुळे यश मिळवण्याच्या अधिक संधी तुमच्या आयुष्यात येतील. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या आधीच्या यशस्वी गोष्टींची यादी लगेच बनवा आणि तुमच्या भूतकाळातल्या यशाचं स्वतःलाच स्मरण करून द्या आणि त्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घ्या आणि स्वतःला म्हणा, वेल डन. यशाचा अनुभव ही महत्त्वाची गोष्ट आहे. ती पुन्हा पुन्हा नजरेसमोर आणा आणि पुन्हा एकदा तो क्षण जगा. त्यावेळी जो अभिमान वाटला होता त्याची चव पुन्हा एकदा नक्कीच चाखा. तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. आणि उद्दिष्ट लिहून काढा आणि ती साध्य करा. सुस्पष्ट आणि लिखित उद्दिष्ट हाताशी असलेली माणसं ही उद्दिष्ट ज्या झपाट्यानं पूर्ण करतात त्याची कल्पनाही इतर लोक करू शकत नाही. म्हणून एखादं उद्दिष्ट म्हणजे वेळेची मर्यादा घातलेलं स्वप्न आहे. आपली स्वप्न सत्यात उतरवायला सुरुवात कशी करावी याबाबत आपल्यापैकी बहुतेकांना पुसट अशी कल्पना नसते. आणि म्हणून महिन्याभरात काय करता येईल याबाबत आवाजावी जास्त आणि वर्षभरात काय गाठता येईल याबाबतही आवाजावी कमी अंदाज बहुतांश माणसांच्या मनात असतो.
तुम्ही जर उद्दिष्टांच्या छोट्या छोट्या पायऱ्या ठरवल्या तर एकाच वेळी एक गाठायचं ठरवलं तर लवचिकतेने वागलात तर मग तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतक्या गोष्टी साध्य होऊ शकतात. यात उद्दिष्ट गाठणं हेच एकमेव नसून या प्रक्रियेतून जाताना तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे घडत जाता हेही रंजक ठरतं. प्रत्यक्ष उद्दिष्ट गाठणं यापेक्षा आधी योग्य ते उद्दिष्ट ठरवणं मग ते गाठण्याचा प्रयत्न करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मग उद्दिष्ट लिहून काढण्याचा हेतू लक्षात आला ना की लिखित उद्दिष्ट तुम्हाला कृती करण्याची प्रेरणा देत राहतात आणि यशाचा आणि आनंदाचा राजमार्ग सापडण्यासाठी अतिशय स्पष्ट अशी उद्दिष्ट ठरवणं आवश्यक असतं. ते म्हणजे GPS प्रणाली वापरण्यासारखं समजा. आपण हवं ते ठिकाण बरोबर गाठू शकतो आणि जर ते आपण आधीच नीट ठरवलं असेल तर मग हा मुद्दा खरोखर इतका महत्त्वाचा आहे की योग्य उद्दिष्ट ठरवणं यावर पुस्तकं लिहिली गेली आहेत. मी याबाबत तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तुमच्या स्वप्नातील उद्दिष्ट गाठण्यातली पहिली पायरी म्हणजे ती लिहून काढणे. मला आधी याबाबत फार शंका होती, पण तरी मी जेव्हा ते प्रत्यक्षात सुरू केलं तेव्हा मला वाटलं की अरे हे तर 20 वर्षापूर्वीच का नाही केलं आपण. उद्दिष्ट लिहून काढण्यामुळे मी विश्वास बसणार नाही एवढा कार्यप्रवण आणि उद्दिष्ट केंद्रित झालो. मी आधीच सांगितलं की मी उद्दिष्ट ठरवण्याच्या बाबतीत अगदी बेफिकर होतो. खरं सांगायचं तर म्हणजे उद्दिष्ट अशी लिहून काढणं म्हणजे ती पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध होणं आणि मी काय काय साध्य केलंय आणि काय नाही याचं मोजमाप करता येणं. हे समजल्यानं मी चांगलाच अस्वस्थ झालो होतो आणि असं करण्याचं धैर्य माझ्यात तेव्हा नव्हतं. तुमची उद्दिष्ट लिहून काढणं अनेक कारणांमुळे महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही लिहून काढता तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला बजावता की दिवसभरात मनात येणाऱ्या 50 ते 60 हजार विचारांमध्ये हा लिहून काढलेला विचार असणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुमच्या क्रिया या उद्दिष्टांभोवती जास्तीत जास्त केंद्रित होऊ लागतात आणि तुम्ही उद्दिष्टाला हितकारक ठरतील असे निर्णय घ्यायला सुरुवात करता. आणि मग ओघाणांचं आपण वेळ सत्कारणी लावतोय ना आणि वाया तर घालवत नाही ना याचाही विचार तुम्ही करायला लागता. म्हणून लिहिलेल्या उद्दिष्टांकडे रोज एकदा नजर टाकल्यावर त्यासाठी काहीतरी कृती करणं अनिवार्य होऊन बसतं आणि तुम्ही त्या उद्दिष्टाला पूरक ठरेल असंच वागायचा प्रयत्न आपोआप करू लागता. म्हणून दर क्षणी तुम्हाला त्या उद्दिष्टांची जाणीव होत राहणं हा या लिहिण्याचा मोठाच फायदा आहे. आणि त्यामुळे आयुष्य बदलण्याची सुरुवात करतानाच तुम्हाला तुमची उद्दिष्ट सुस्पष्टपणे माहीत असायला हवीत. मग त्या उद्दिष्टांचे छोटे छोटे टप्पे करा आणि प्रत्येक टप्प्यात सहज करता येण्याजोग्या लहान लहान पायऱ्या ठरवून घ्या. या पायऱ्यांची यादी करा आणि ती नजरेसमोर राहू देत जा. प्रत्येक पायरी साध्य करायला तुम्हाला किती वेळ लागेल याचा अंदाज घ्या आणि म्हणजे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागू शकतो याचा तुम्हाला साधारण अंदाज येईल. याशिवाय प्रत्येक पायरी गाठण्यासाठीच्या वेळाची डेडलाईन स्वतःला आखून द्या आणि ती निश्चयानं पाळा. अर्थात एखाद्या पायरीची डेडलाईन चुकली तर फार नाराज होऊ नका. हा सगळा प्लॅन म्हणजे आपल्या उद्दिष्टांकडे काही ठराविक कालावधीत पोहोचण्यासाठीचा कृती आराखडा आहे. याचा उपयोग तुम्हाला योग्य मार्गावर योग्य दिशेनं ठेवणं इतकंच आहे. तो तेवढा साध्य झाला म्हणजे पुरे. माझ्या प्रशिक्षितांनी मी माझं एक आवडतं वाक्य नेहमी सांगतो ते म्हणजे आपल्या स्वप्नांवर पूर्तीची तारीख ठरवलीत की त्याचं ध्येयात रूपांतर होतं. चला उठा, कामाला लागा. आत्ताच्या या स्वाध्यायात मी पुढच्या 10 वर्षात तुम्हाला तुमचं आयुष्य कसं असायला हवं हे लिहायला सांगणार आहे. आणि तुम्ही जेव्हा ते लिहाल तेव्हा तुम्हाला ते छोटे मर्यादित नक्कीच करू नका आणि कितीही मोठे गोष्ट हवी असू दे ती लिहा. आणि तुमच्या आयुष्यात नक्कीच कल्पनांना मर्यादा नसतात आणि त्या उगीच घालू नका एवढं फक्त लक्षात ठेवा. त्या मर्यादा घातल्या की मग तुम्ही तेवढेच लावून जाता आणि तुम्ही जी उत्तरं या स्वाध्यायात लिहिणार आहात त्यात तुमच्या आयुष्याची पुढची दिशा असणार आहे आणि तुमच्या ध्येयाची सुस्पष्ट कल्पना मनात असू द्या. तुम्ही ध्येय गाठलं जाय अशी कल्पना करा. कसं वाटतं, हे यश कसं दिसतं आणि मग तुम्हाला ते यश नक्कीच जाणवू लागेल आणि तुम्ही त्या जाणवलेल्या यशावर नक्कीच काम सुद्धा करू लागाल. हे तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हाला समजेल की आपण भरपूर काही चांगली कामगिरी करत आहोत आणि भरपूर काही चांगल्या गोष्टी आपण साध्य करणार आहोत. मी यशाचा एकूण परिणाम कसा पडतो ही जी ध्येय आहेत ना ती तुमच्या मनात उमटलेली हवेत आणि तुमची स्वतःची कोणाच्या प्रभावाखाली नक्कीच येऊन ठरवलेली नव्हेत तर ती अगदी स्पष्ट हवीत, सकारात्मक पडलेली पद्धतीनं मांडलेली हवीत आणि मग तुम्ही स्वतःला वचन द्यायला हवं हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, तुमची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच काळात तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांबद्दल स्वतःच थोडं कौतुक करायला विसरू नका. केवळ उद्दिष्ट साध्य होण्याचंच नाही तर त्यासाठीच्या प्रयत्नांसाठी स्वतःला शाबासकी द्यायला हवी. स्वतःला दोष देणं ही बाब आता मान्यच नाही. नेहमी लक्षात ठेवा की मागच्या महिन्यात किंवा मागच्या आठवड्यात तुम्ही जी स्थिती होती त्यापेक्षा आता नक्कीच चांगली आहे आणि ती स्थिती आपली चांगली होतच राहणार आहे. म्हणून तुमची उद्दिष्ट ठरवण्याच्या मार्गावर उपयोगी पडतील
अशा नक्कीच तुम्ही काही टिप्स या फॉलो केल्या पाहिजे. त्या म्हणजे उद्दिष्ट लिहिलेलं एक छोटंसं कार्ड पाकिटात बाळगा आणि दिवसभरातून 4-5दा तरी त्यावर नजर टाका. टू डू लिस्टची यादी करणं फार उपयुक्त असतं. तुम्हाला काय काय करायचं आहे, त्या पायऱ्या आणि त्याला लागू शकणारा वेळ आणि तुम्ही त्यासाठी ठरवलेली डेडलाईन हे सगळं तुमच्याकडे लिहिलं असू द्या. तुमच्या शारीरिक, आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक, कौटुंबिक आणि आध्यात्मिक उद्दिष्टांमध्ये ताळमेळ ठेवा. त्यात समतोल असावा आणि नक्कीच तो समतोल असला की तुम्ही जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकता. आणि तो दृष्टिकोन बदलला की तुम्हाला भरपूर काही गोष्टी या साध्य करण्यासाठी सोप्या होऊन जातील. आणि त्या गोष्टी सोप्या झाल्या की तुमचे जीवन जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही सोपा होऊन जातो. आणि मग तुम्ही प्रत्येक गोष्टी करण्याकडे चांगले नेमाने लक्ष ठेवता आणि त्या गोष्टी तुम्ही नीट चांगल्या पद्धतीने करता. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. जेवढा जास्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवाल तेवढा जास्त तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल. आणि स्वामींचा अनुभव आपल्याला चांगल्या रीतीने आला की आपल्याला समजते की जीवन आपण किती चांगल्या पद्धतीने जगू शकतो आणि किती चांगल्या पद्धतीने आपण त्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलू शकतो. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे झालं ते झालं, पण आता जी संधी आपल्याला स्वामी देत आहेत त्या संधीचं सोनं करण्याचं काम फक्त आपल्या हातात आहे. आणि ते आपल्या हातात असतं म्हणून आपण ते केलंच पाहिजे. आणि जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे नक्कीच पार पाडण्यासाठी मदत करत असते. आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही होत असते. आणि हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी कधी मिळत नाही. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवतो. जसे अंधाऱ्या रात्री एका काजव्याची सोबत देखील आपल्याला आधार देणारी वाटत असते, तसंच काहीतरी असतं. म्हणून जीवनात मर्यादा ही फार महत्त्वाची आहे. कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. याउलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान पूर्णपणे होत असते आणि आपण नक्कीच खच्चीकरण होत असतो. म्हणून सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा. कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल पूर्णपणे वाढवत असते आणि आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असते. आणि स्वामी आपल्या कायम असेच पाठीशी राहतील. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच या संदेशाला एक लाईक करा आणि व्हिडिओला नक्कीच पुढे पाठवा. आणि या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज लवकरात लवकर मिळतील. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.